लाडकी बहीण योजनेची KYC करताना ज्यांना वडील नाही, पती नाही त्याविषयी सरकारकडून नवीन अपडेट आलेली आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे. वेबसाईटवर आता नवीन ऑप्शन ॲड करण्यात येत आहे, ज्यामध्ये ज्यांना पती नाही, ज्यांना वडील नाही त्यांना KYC करताना त्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर त्याविषयी जी काही कागदपत्रे असतील ती अपलोड करावी लागतील. तेव्हाच तुमची KYC पूर्ण होईल. आणि त्याबरोबरच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या KYCला आता मुदतवाढसुद्धा मिळणार आहे. याविषयी अदितीताई तटकरे काय म्हणाल्या ते पहा. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही